कारंजा शहरातील महात्मा फुले नगर परिसरात गेल्या 10 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाल्याने रहिवाशांना मोठ्या हाल अपेक्षा सहन कराव्या लागत आहेत। या पार्श्वभूमीवर ब्ल्यू पॅन्थर या युवकांच्या सामाजिक संघटनेने पाणी पुरवठा विभागाला धडक निवेदन सादर करत तीव्र उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। संघटनेच्या निवेदनानुसार काही नागरिकांनी पाणीपट्टी न भरल्याच्या कारणावरून संपूर्ण वस्तीचा पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे। मात्र या परिसरात नियमित बिल भरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून काही थकबाकीदारांमुळे संपूर्ण वस्तीला पाण्यापासून वंचित ठेवणे हा अन्यायकारक प्रकार असल्याचे संघटनेने नमूद केले आहे। ही बाब लोकशाहीच्या तत्वांना धरून नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे। संघटनेने आपल्या निवेदनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड चौदार तळे आंदोलनाची आठवण करून देत पाणी हा मूलभूत हक्क असल्याचे अधोरेखित केले आहे। एकच घंटा येते काऊन लोकांचे पाणी वाया जाते ना। मग ते लोक ना आम्हाला 2 घंटे दिवसभर देत नाही ना। काट्यावर काटा येऊ देत नाही, बंद करून टाकते तो। बरोबर 7 वाजता नळ बंद होते। कुठून आल्या तुम्ही? महात्मा फुले नगरातून आलो आम्ही। किती दिवस झाले कनेक्शन बंद आहे? साहेब आले कधी तक्रार केली होती का? आता आज आलो ना। मग आज आले तर आज संध्याकाळी लोक नाही तर उद्या सकाळ लोक साहेब करून देतो म्हणते। आताच बोलले साहेबासोबत। महात्मा फुले नगरचा पाणी पुरवठा तात्काळ सुरू करावा, थकबाकीदारांवर वैयक्तिक पातळीवर कायदेशीर कारवाई करावी, नियमित बिल भरणाऱ्या नागरिकांना त्रास देऊ नये, पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत परिसरात टँकरद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत। दरम्यान प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन समस्या सोडवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ब्ल्यू पॅन्थर संघटनेने दिला आहे। या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग या ठिकाणी ब्ल्यू पॅन्थर या संघटनेच्या माध्यमातून म्हणजे एकीकडं जगभरात जागतिक जल दिन साजरा करण्यात येतो आणि एकीकडं लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं। म्हणजे सरकारला एवढं सुद्धा समजत नाही की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्यात लोकांना पाण्याची किती आवश्यकता असते। अशा परिस्थितीत या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनं आमच्या महात्मा फुले नगरमधल्या आणि वाल्मिक नगरमधले नळ म्हणजे कटकारस्थान रचून नळ आमचे बंद करण्यात आलेलं आहे। आम्हाला पाणी मिळत नाही आहे। आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सांगू इच्छितो की ज्या ज्या लोकांनी पाण्याचं बिल भरलेलं आहे त्या लोकांना तुम्ही पाणी द्यायला पाहिजे आणि ज्या लोकांनी नळाचं बिल भरलेलं नाही अशा लोकांना तुम्ही कायदेशीर कार्यवाही करा। त्यासाठी आम्ही सुद्धा तुम्हाला सहकार्य करतो, बिल भरण्यासाठी सहकार्य करतो। परंतु ज्या लोकांनी बिल भरलेलं आहे अशा लोकांना पाणी तुम्ही सोडायला पाहिजे, द्यायला पाहिजे। याच आम्ही या ब्ल्यू पॅन्थर संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो आणि आज रात्रभरात जर पाणी सोडलं नाही तर आम्ही याहीपेक्षा मोठं आंदोलन करायला सुद्धा घाबरणार नाही। या संघटनेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।